मनाला किती आनंद होते ना, तुम्हाला कोणत्या शब्द सांगू मला ते कळत नाही यार. एवढं इथे शांतता वाटते तुम्हाला काय सांगू. आणि मस्त विजा कडकडतायत, एवढी भीती वाटायला लागली ना इथे. हे बघा हे चाललीत बघा इकडे, हे बघा. सो पावसाने आपलं वेलकम केलेलं आहे. ही पण गाडी आली यार, पण अजून आपल्या गाडीचा पत्ता नाही. जिथं 5-6चा टायमिंग होता. सुकी मच्छी, ओली मच्छी, विचारू नका एवढी मच्छी आहे. लाल आणि एवढं झोमतो ना, विचारू नका. गाडी चालवायला जमत नाही. त्याच्यामध्ये यार गोप्रोने यार काम भारी करून टाकलं. काय पाहिजे यार. आपला किती नंबर सीट आहे? गाडी नंबर 011304. ऋतू चालली तू काय ग? ये बरे ऋतवी इकडं बघ, इकडं बघ, इकडं बघ. चालली तू काय गो? चाललीस तू? टाटा कर, बाय कर, बाय कर. राग कसा येतो? मगाशी लोळली ती बरी. ये ऋतवी टाटा. सो मित्रांनो चला, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि सकाळच्या व्हिडिओ तुम्ही बघितला, आपण रेडीचा बीच आणि गणपती बघून आलो. आजच्या व्लॉगबद्दल सांगायचं झालं तर आता आपण चाललो आहे पहिलं सावंतवाडी स्टेशनला. सावंतवाडी स्टेशनला ह्याच्यासाठी जायचं आहे की आपली ऋतवी चाललं आहे मामाच्या गावी. सो तिला आणि तिच्या आईला गाडीमध्ये बसवायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपण जाणार आहे वेंगुर्ला बीच, वेंगुर्ला बंदर, तिकडे जाणार आहे फिरण्यासाठी. सो आज ते सर्व कवर करूया. ही आजची आपल्या एका दिवसातली सेकंड व्हिडिओ असणार आहे. ह्याच्या आधी मी कधी 2-3 व्हिडिओ कधी तेवढा शूट केला नव्हता, तर फर्स्ट टाईम आम्ही डबल व्हिडिओ शूट करतो आहे. सो चला आता सर्वांची तयारी करून झाले, आवरलं आहे आणि डायरेक्ट आता भेटू आपल्या बाईकवरती. चला मंडळी, आता आपण चाललो ऋतवीला सोडायला सावंतवाडी स्टेशनला. आपण मगाचा व्हिडिओ एंड नव्हता गेला तसंच आम्ही आलो, कारण की आम्ही ना एवढं एक्झॉस्ट झालो ना, तिकडे ऊन एवढं मरणाचं होतं, काहीच सुधरत नव्हतं. तसं आलो घरी, तसं सरळ जेवून झोपलो, काहीच नाही केलं इकडे तिकडे. आता उठलं तर म्हटलं तासभर झोपा काढलेली, म्हटलं चला यांना सोडून येऊ, मग आपण वेंगुर्ल्याला जाऊ. सो आता आपण चाललो आहे सावंतवाडी स्टेशनला. स्टेशनचं पण एक अपडेट आहे. स्टेशनचं काम चालू होतं, ते बघू आता किती झालं ते. लास्ट जेव्हा आपण प्रवास केला तेव्हाचं स्टेशन वेगळं होतं, आता स्टेशन वेगळं आहे. सो बघू चला. आणि ही इकडं पूर्ण शेती आहे. पावसाळ्यामध्ये एक नंबर वाटते सर्व. इकडे पूर्ण भाताची शेती करतात. आणि हा असा पुरा टर्न आहे ना, एक फेवरेट जागा आहे. म्हणजे तो टर्न एवढा लांबून एवढा भारी वाटतो ना बघायला. पूर्ण एकदम असा टर्न आहे, पूर्णपणे लेफ्ट टर्न. ही इकडे पुरी भाताची शेती केली जाते या साईडला. आणि ही नदी, जेव्हा पाऊस पडतो ना तेव्हा हा पूल फुल पॅक, हा पूल गायब असतो. मग 2 गावचा कॉन्टॅक्ट तुटून जातो इकडून या साईडने, कारण की ना पूर्णपणे पॅक होऊन जातं. त्याच्या पुलाच्या वरून पाणी जातं ते सर्व. सो चला आता आपण सरसकट निघूया, सावंतवाडी स्टेशनला जाऊन भेटूया. मित्रांनो स्टेशनला पूर्णपणे काम चालू आहे. हे बनल्यावरती एक नंबर दिसेल. आणि इकडे वरती बघा पूर्ण सोलर पॅनल लावलेच ते पूर्ण स्टेशनला. आणि इकडे असं काहीसं गेट वगैरे बनतं आहे. सो जेव्हा होईल तेव्हा मजा येईल. सो आपण जाऊया आता. आणि आतमध्ये गेलं आपली प्लॅटफॉर्म तिकीट घ्यायला. प्लॅटफॉर्म तिकीट आले की आपण आतमध्ये स्टेशनला जाऊ. चलो मित्रांनो, स्टेशनवरती फुल मे वाईब्स आहे, फुल मे वाईब्स, फुल गर्दी, फुल पॅक आहे गाडी. ॲक्च्युली जनशताब्दीची गर्दी, जनशताब्दीतून गेली. टाईम आहे जनशताब्दीचा, शताब्दीचा टायमिंग काय असं 4-4:30ची काहीतरी शताब्दी आहे सावंतवाडीवरून. तो ती अजून आली नाही आहे. बघ 11 इथे पुढे आहे. आणि आम्ही थिविमची गाडी आपण तिकीट काढले ना, थिविम LTDची आपली तिकीट आहे, पण ती गाडी अजून आलेली नाही. तर 11 नंबर आपला डबा आहे, तर 11 नंबर जाऊन उभं राहा. तो जनशताब्दी पास झाली की पाठोपाठ आपली गाडी येईल. त्या गाडीमध्ये ऋतवीला टाटा बाय बाय करून आपण निघणार आहे वेंगुर्ला बीचकडे. सो तोपर्यंत थांबूया आता इथे. स्टेशनला गर्दी बघा यार, फुल स्टेशन पॅक आहे, फुल. सर्व मे वाईब्स चालू आहे. आणि त्यात उद्या सोमवार आहे, तो आज रविवारी कामाला, आज रविवारी लोक घरी जाऊन उद्या सकाळी कामाला निघणार. हे बघा आपल्यासमोर भारत गौरव पर्यटक ट्रेन उभी आहे. आले का चालले माहिती नाही, पण इथं यार्डमध्ये उभी गाडी. तर असं काहीसं पूर्ण सावंतवाडी स्टेशन आहे. आता पब्लिक किती जाते ते बघा फक्त. जनशताब्दीला किती गर्दी आहे ते लाईव्ह प्रूफ दाखवतो. तर अंदाजे काय बाकी गाड्यांची काही कंडिशन असेल. एकूची गाडी आली ती दिसणार ना आपल्याला. मित्रांनो आता मी सावंतवाडी स्टेशनवर उभा आहे. तर मग
व्यवस्थित। आज नॉर्मली फक्त जनशताब्दी लेट झाली आहे, त्यानुसार ही चंदीगड मडगावला जाणारी स्पेशल ट्रेन ते आलेली आहे। ही पृथ्वी मित्रांनो, आपण इथं आलो आहे सावंतवाडी स्टेशनला। जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलं अंकिताला सोडायला, तर आपली थिविम गाडी होती, थिविम होती 5-6ची, पण आता जवळजवळ 5:30 वाजल्यात, पण गाडीचा काही पत्ता नाही। सो आता इथे राजधानी आली आहे, जी इथून सुट्टे 4:30ला, 5:30ला इथे जवळ तासभर राजधानी लेट आहे। ते बघा, राजधानी एक्सप्रेस, सॉरी जनशताब्दी एक्सप्रेस, सॉरी राजधानी बोलते मी, जनशताब्दी एक्सप्रेस, डेक्कन एक्सप्रेस, जनशताब्दी एक्सप्रेस। सो तासभर जवळजवळ ही गाडी लेट आहे। ह्याच्यानंतर आपली थिविम येणार आहे। जर का ॲक्च्युअली वेळापत्रक बघितलं तर थिविम जवळजवळ एक अर्धा तासानंतर ह्याच्यानंतर। सो यार का हालत खराब आहे, इकडं तर गाडी खाली आहे, पण प्लॅटफॉर्मवर ज्या पद्धतीने गर्दी आहे, पुढेपर्यंत ही गाडी पुढे जाईपर्यंत फुल पॅक होणार एकदम यार। इकडे जरी ठीक आहे, मी तुम्हाला पुढे गर्दी दाखवते गाडीला किती आहे, ती गर्दी बघून घ्या। मजबूत गर्दी सावंतवाडीवरून चढलेली आहे। आता जशी जशी पुढे गाडी जात जाईल तसं फुल पॅक गाडी होत जाणार आहे। हे सर्व मे वाईब्स आहे, कारण की आता बरीच जण आता परत मुंबईला प्रवास करतात, पोरांना सुट्ट्या बिट्ट्या संपल्यानंतर लोक गावी येतात आणि मग परत मुंबईला जायला निघतात। सो ही त्यातली गर्दी आहे सर्व। सो पब्लिक आता, कारण आज आणि त्यात आज रविवार आहे, कारण उद्या सकाळी कामाला जाणार। सो भाई एक नंबर फुल पॅक। चला, ही गाडी आता निघेल थोड्या वेळामध्ये, त्याच्यानंतर आपली गाडी येईल। आपली गाडी आली की ऋत्वीला त्या गाडीमध्ये बसूया आणि त्यांना टाटा करून आपण आपल्या पुढच्या प्रवासाकडे निघूया, ठीक आहे। सो 1-2 मिनिटाच्या हॉलनंतर जनशताब्दीतून निघालेली आहे। अरे लय बाच केलं होतं यार आपल्याला प्रवास करा, हिने आपण एकदा प्रवास केला होता लास्ट टाइम। लोकमान्य टिळक टर्मिनस कोचुवेली एक्सप्रेस प्लॅटफॉर्म नंबर 1ला आता आलेली आहे आणि मागच्या जवळजवळ 1.5-2 तासापासून आपण इथे बसूनच आहे। बट आपली काय गाडी येत नाही, ही पोरगी वैतागली राव बसून बसून। ऋत्विक, आपली गाडी कधी येणार? गाडी कधी येणार आपली? ती इतकी वैतागली का ती बोलायला पण मागत नाही आता यार, कारण की जवळजवळ 5:30 वाजून 6 मिनिटाचा टायमिंग होता, आता जवळजवळ 6:30 होत आलेत, पण गाडीचा अजून पत्ता नाही यार। असं वैताग आला बसून बसून। आमचा पण पुढे वेंगुर्ल्याला जायचा प्लॅन आहे, तो पण प्लॅन यार अजून वरच्यावरती हवेत तरंगतोय। काय सांगू तुम्हाला, हे बघा, हे या साईडला इकडे पूर्ण सावंतवाडी टर्मिनसचं काम, तुम्हाला आत्ताच माहिती पडलं की सावंतवाडी रोड टर्मिनस नाव झालंय। सो हे पूर्ण टर्मिनस इकडे काम चालू आहे। लाईक हा इकडे पुढे असा वरती छत टाकलाय, म्हणजे असा रूफटॉप आहे वरती, म्हणजे लाईक एअरपोर्ट टाईप, म्हणजे चांगला स्ट्रक्चर बनवत आहेत। सो ज्यावेळेस बनेल त्यावेळेस आपण बघूया। आणि असं बघा समोर ही गाडी आली, ही हॉलिडे स्पेशल आहे, लोकमान्य टिळक टर्मिनस टू कोचुवेली। बट यार बघू आपली गाडी किती वाजता येणार काय अजून आयडिया नाही आहे, बसून बसून कंटाळा आला। अवतार एवढा खराब झाला ना, काय सांगू तुम्हाला। तर ठीक आहे, बघतो, कळवतो, आम्ही चौकशी करून येतो। जर का गाडी असेल तर ठीक आहे, नाही तर मग ऑप्शन नाही रिटर्न घरी जाण्याशिवाय। मग त्या टायमाला बघू काय करायचं ते पुढच्या पुढे, ठीक आहे। तर चौकशी करून येतो तोपर्यंत। मित्रांनो, तुम्हाला एक सांगायचं सर्वांना, जर का तुम्ही हॉलिडे ट्रेनच्या तिकीटी काढत असाल तर थोडं विचार करून काढा, कारण की आम्ही आता तिथे मागे चौकशी केली, गाडी ही जवळजवळ गाडी 6 तास लेट आली इथे। आपली गाडी तर ठीक आहे लेटच आहे, पण ही गाडी जवळजवळ 6 तास, म्हणजे कोचुवेलीवरून कधी सुटली असेल, जो हिचा टायमिंग जवळजवळ मुंबईला पोहोचायचं असेल तो टायमिंग अजून इथे आहे तिचा, जवळजवळ 6 तास गाडी लेट आहे। सो हॉलिडे स्पेशलचे तिकीट काढताय तर व्यवस्थित टाइम टेबल बघून, कारण की हॉलिडे स्पेशल कधी टाईमवरती जात नाही, एवढं तर मात्र नक्की आहे। आणि आम्ही आता एवढं चौकशी केली की आम्ही चौकशी पण केली, ही व्हिडिओ थांबत असेल तिथे जिथं आम्हाला जायचं आहे तिथे मग हिला सोडलं असतं, बट यार हिला हा स्टॉप नाही आहे। सो बघू आता, चला ही इथे सुटेल थोड्या वेळामध्ये, आपण चौकशी करायला जाऊया, चौकशी करून येऊया काय सीन आहे बघू। मित्रांनो, आपल्या समोर बघा मुंबईवरून येणारी मडगावला जाणारी मांडवी एक्सप्रेस प्लॅटफॉर्म नंबर 1वरती लागले। बट बाई ही पण गाडी आली यार, पण अजून आपल्या गाडीचा पत्ता नाही, जिचा 5-6चा टायमिंग होता, आता जवळजवळ 5:45 होता। ते गाडी आहे कधी येणार काय माहिती आहे, याच्यावरती पूर्ण पुढचे प्लॅन अडकलेत। सो यार गाडी एवढी लेट चालली आहे माहिती नव्हती यार, आधीच माहिती असते एवढी लेट चालली आहे तर आम्ही काहीतरी दुसरा प्लॅन केला असता। ही खूपच गाडी लेट चालली एकदम काहीतरी। सो बघा, हिच्या आमच्या स्टेशन मास्टरच्या कार्यालय ऑफिसला जाऊन आम्ही विचारलं आहे, तर त्यांनी सांगितलं की हिच्या पाठीमागे गाडी येईल म्हणून। आय होपफुली ती गाडी येऊ टायमावरती यार, कारण की पुढचे प्लॅन पण आम्ही वेंगुर्ल्याला जायचा प्लॅन केला, मे बी आता असं वाटतं की तो पण प्लॅन आमचा मिस होतोय की काय,
पण बघूया काहीतरी प्लॅन करून कुठेतरी जाऊन याचा प्रयत्न करू. अवताराकडे बघू नका, अवतार एवढा घाण झाला ना, काय सांगू तुम्हाला. गरमी एवढी आहे की एकदम पूर्ण माइंड असं पूर्ण हे झालंय, फटिक झालंय. हे बघा मांडवी एक्सप्रेस पब्लिक आले गावावरून. आता हिचं टाइम टेबल वगैरे मला एवढं डिटेलमध्ये माहिती नाही, बट ही गाडी खाण्यासाठी खूप फेमस आहे. तो कधीतरी या गाडीतून एक म्हणजे माझा विचार असं चालू आहे की कोकणामध्ये पूर्ण कोकण रूट रेल्वेने कव्हर करायचा. ही माझी स्वतः, आणि त्यासाठी पहिली प्रायोरिटी आपली दिवा मडगाव पॅसेंजर जे आहे आता एक्सप्रेस झाले, तिला पहिली प्रायोरिटी मी देणार आहे. कारण की त्या सर्व आठवणी काढण्यासाठी त्या गाडीतून प्रवास करायची माझी खूप इच्छा आहे. सो बघू या पावसाळ्यात जर का ते पॉसिबल झालं तर आपण त्या गाडीने किंवा मग जी काही गाडी भेटेल त्या गाडीने प्रवास करायचा नक्की प्रयत्न करू. ठीक आहे. सो चला हे इकडं बसले, आपण पण जाऊन बसतो. बघू याच्यानंतर गाडी येते का ती. शेवटी काय ऑप्शन तर काय आहे नाही. बघता तुम्ही मेचा सेकंड वीक चालू आहे, पण पब्लिक बघा किती उतरलं इथे सुद्धा. ह्याच्यावरून लक्षात येते की किती पब्लिक कोकणामध्ये येते सुट्ट्यांमध्ये, आणि अजून किती पब्लिक येणार आहे. कारण की अजून शाळा वगैरे चालू आहे, जवळजवळ 1 महिना बाकी आहे. सो चलो. चला मित्रांनो, हे का मित्र इकडे स्टेशनचं सर टर्मिनस सावंतवाडी रोड टर्मिनसचं पूर्ण काम चालू आहे. हे अशा पद्धतीने पूर्ण. चला आपण बसूनच यायचं. मला स्टेशनची तुम्हाला थोडी माहिती देतो थोडक्यात. कधी काय झालं, किती काय बनलं ते मला आयडिया नाही आहे, पण माहिती सांगतो. बघा इकडे ह्या साईडला तिकीट काउंटर आहे. समोरून आपण एंटर केलात की राईट हँड साईडला तिकीट काउंटर. मी जुन्या तिकीट काउंटरचा पण फोटो लावला. जुना फोटो आहे माझ्याकडे. ज्या टायमाला हे शेड वगैरे बनत नव्हते ना, त्या टायमाला ही इकडे सर्व डब्याला एवढी रेल्वेची माहिती दिलेली आहे. आणि हे 1 2 3 4 5 का 6 प्लॅटफॉर्मचं 1 2 3 5 प्लॅटफॉर्मचं पूर्ण सावंतवाडी रोड स्टेशन आहे. इकडे या साईडला स्टेशन मास्तर, आणि या साईडला इकडे वॉशरूम्स वगैरे आहेत. टोटल 4 दुकानं पण आहे जी एंट्रन्सच्या जवळ आहे. बाकी तिकडे तुम्ही पलीकडे गेले त्या साईडला तर काही नाही आहे. आणि इकडे पूर्ण सिटिंग अरेंजमेंट आहे. लोकांना वेटिंग रूम्स त्या साईडला, तिथे वेटिंग रूम वॉशरूम हे सगळं सिटिंग अरेंजमेंट इकडे. आणि पुढे बघितलं तर थोडेफार शेड टाकलेले आहेत, बाकी अदरवाईज काही नाही. पूर्ण स्टेशन ओपन आहे. सो यस असं कायचं पूर्ण स्टेशन आहे. हा इकडे एक ब्रिज, बस एकच ब्रिज आहे पूर्ण 5 प्लॅटफॉर्मला कनेक्ट करण्यासाठी, बाकी काही नाही आहे. सो ह्या साईडला इकडे एवढं डेव्हलप स्टेशन आपली अशीच आहे सर्व. तुम्ही कोकण रोडला स्टेशन बघितलात तर पूर्ण स्टेशन ही अशीच आहेत. पूर्ण ओपन जिथे मेन स्टेशन आहे, जिथे तिकीट काउंटर वगैरे आहे, पब्लिक जिथे एंटर करतं त्या ठिकाणी फक्त तुम्हाला शेड्स वगैरे बघायला भेटतील. अदरवाईज काही नाही आहे. हे का प्लॅटफॉर्म इथे लिहिलं प्लॅटफॉर्म नंबर 1 कडे जायला. आता ही मगाशी आम्हाला सांगितलं की कडली भारत गौरव पर्यटक ट्रेन आहे, त्याच्या पाठी तिकडे तुतारी एक्सप्रेस उभी आहे. सो चला वरती ब्रिजवरती जाऊन तुतारी एक्सप्रेसचा तुम्हाला व्ह्यू दाखवतो. तुतारी एक्सप्रेस उभी आहे जी संध्याकाळी इथून काही 8:30च्या आसपास सुटते. मे बी आय एम रॉंग, कारण की मला पण आयडिया नाही आहे खरं सांगायचं झालं. आणि मित्रांनो 1 नाही 2 ब्रिज आहे. एक ब्रिज त्या साईडला पाठीमागे सुद्धा आहे. सो येस हे असं काहीचं सावंतवाडी स्टेशन आहे. आपण जर मी जाऊन वरती जाऊन दाखवतो तुम्हाला. हा प्लॅटफॉर्म फक्त 1 आणि 2 ला कनेक्ट करतोय, बाकी ते प्लॅटफॉर्म सर्व त्या साईडला आहे. चला वरून बघूया. हे बघा मित्रांनो, दादर सावंतवाडी तुतारी एक्सप्रेस ह्या साईडला इकडे ते बघा, ही पर्यटक ट्रेन. त्याच्या त्या साईडला बघितलं दादर सावंतवाडी तुतारी एक्सप्रेस. आणि पब्लिक ह्या गाडीला आत्तापासूनच चढते. मगाशी 5-5:30 वाजता काहीतरी ह्या गाडीची बुकिंग चालू झाली होती, जनरल तिकीट. आणि पब्लिक आता इथं जी गाडी ऑलमोस्ट इथं जी गाडी पॅक होणार आहे. जसजशी ही गाडी पुढे पुढे निघत जाईल तशी ही गाडी फुल पॅक होऊन जाते. आम्हाला खेड चिपळूणला चढायच्या टायमाला भाई खेड चिपळूणला तर पूर्णपणे म्हणजे खेड चिपळूणला जायचं म्हटलं ना, खेड चिपळूणची सर्वात जास्त हालत होत्या गाडीमध्ये. कारण की ह्या गाड्या इथून ना फुल भरून निघतात आणि खेड चिपळूणवाल्यांना चढायला मग भेटत नाही. सो ही दादर सावंतवाडी तुतारी एक्सप्रेस काहीतरी 8-8:30च्या आसपास इथून सुटते. मी चुकत असेल तर मला करेक्ट करा. मी काय रॉंग इन्फॉर्मेशन देत नाही की मी जास्त ट्रेनचा ट्रॅव्हल करत नाही, त्यामुळे मला एवढी आयडिया नाही आहे. जेवढं माझं ऐकून आहे, जेवढे मला माहिती आहे, जनरल नॉलेज आहे, त्या पद्धतीने मी तुम्हाला सांगतोय. आणि हे बघा, हे तिकडे तर खाली उतरायला 1 2 3 4 प्लॅटफॉर्मचं मित्रांनो स्टेशन आहे. 4 प्लॅटफॉर्मचं, मध्ये तिथे प्लॅटफॉर्म नाही आहे. 4 प्लॅटफॉर्मचं स्टेशन, 4 नाही 4 स्टेशन आहे. सो हा पूर्ण व्ह्यू सावंतवाडी स्टेशनचा वरून. हे बघा तिथे सावंतवाडी रोड काही दिवसामध्ये तिथे टर्मिनस सुद्धा लागेल आणि ते तिकडे त्या साईडला काम चालू आहे. आणि हे बघा ऋतू इकडे येते. टाटा ऋतू, टाटा काय ऋतू? हे बा टाटा टाटा. अरे वा यार जाम वैतागले. माझा कधीचे आले. झोपली होती लिटर. आम्ही तिकडून रेड्डीचा गणपती बघून त्याच्यात झोपली होती. तिला उचलून घेऊन आलो. म्हटलं चल आता जायचं आहे तुला. काय ती पोरगी एवढी वैतागली ना. एक तर ती छोटी आहे, ती जेवढी त्याला मस्ती करायची तेवढी ती मस्ती करून झालेली आहे तिची आता. आणि आता ती पूर्णपणे दमलेली आहे. तर चला मी पण जातो खाली. आता गाडी येईल थोड्या वेळामध्ये. अनाऊन्समेंट तर झालं, म्हणजे अनाऊन्समेंट नाही तिथे विचारलं. आता पुन्हा जाऊन आम्ही विचारलं तर त्यांनी सांगितलं गाडी येते म्हणून. सो आता गाडी येईल, आली की मग आपण जाऊया. ठीक आहे चलो. नंबर
01130 running between TBM to Mumbai Lokmanya Tilak Terminus Kurla. Holiday special shortly arriving on platform number 1. TBMहून मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस कुर्ला पर्यंत जाणारी गाडी नंबर 01130 हॉलिडे स्पेशल गाडी. या गाडीच्या डब्यांची स्थिती इंजिन पासून अशा प्रकारे असेल. इंजिन पासून पहिला SLR, दुसरा D14. सो फायनली आता अनाउन्समेंट झाले आणि मी जसं मागाशी पण तुम्हाला सांगितलं हॉलिडे स्पेशलचा काही भरोसा नाही. सो ही पण गाडी हॉलिडे स्पेशलच आहे, त्याच्यामुळे ही गाडी एवढी लेट निघाली आहे. हा यार शेट, आधी माझं थोडं वरती खाली केलं असतं, आम्ही म्हटलं चल जाऊ द्यात. सो मी आता पण तुम्हाला तेच सांगतोय, तुम्ही जर हॉलिडे स्पेशलच्या तिकिटी काढत असाल तर तयारी ठेवा की त्या गाड्या बऱ्यापैकी लेट येणार. भले नो डाऊट गाडी तुम्हाला खाली भेटेल, पण बऱ्यापैकी गाडीला लेट होणार, ही गोष्ट लक्षात असू द्या. चला आता अनाउन्समेंट झाली, थोड्या वेळामध्ये गाडी येईल. गाडी आली की या दोघांना तिथं बसू आणि मग आपण ठरवूया आपल्याला कुठे जायचं. प्लॅन तर होता वेंगुर्ल्याला जायचा, बट बघूया वेंगुर्ला जायला भेटते नाही भेटते ते ज्या पद्धतीने जमेल त्या पद्धतीने आपण बघूया. ठीक आहे, चालेल. सो मित्रांनो, हे बघा 5:00चा टायमिंग होता, 7 वाजले, 7:15 झालेत आणि फायनली गाडी आलेली आहे. भाई हॉलिडे स्पेशल वाट लावते राव. नो डाऊट गाडी पूर्ण खाली आहे, बट सेम तोच आहे की टायमावरती नाहीत ना गाड्या, लेट निघतात. बट ठीक आहे, आपल्याला टेन्शन नाही, कारण की अंकिताने उतरणार आहे विलवडेला. सो इथून 2 तासाचा प्रवास आहे, सो एवढा पण काय त्रास नाही आहे. बघूयात, 11वा डबा आहे आपला आणि रिझर्वेशन पण इझिली भेटले, त्यामुळे ना काय एवढा त्रास नाही आहे. ये 11वा बा, इथला हा 11वा डबा आहे. 11वा ये ना, हे कोणसा आहे 11वा. हे आणि काय इकडे पाठी मागे, इकडे 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 पाठी, हा 7वा आहे. लवकर 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 आतूनच चल. हे बॅग दे तिला, तू खाली उतर, गाडी सुटेल नाही. चल बॅग ठेव. 7वा आहे हा, लय पुढे आहे. अरे यार मित्र, नंबर नाहीत गाड्यांना, काय नाही लागलं यार, किती वांदे झाले माहिती. ही 7वा डब्यात हा 11वा लिहिलंय काय. तो मला बोलतोय तो 7वा आहे म्हणून. चल पुढे चल. बाहेर TC ना विचारलं, त्यांनी सांगितलं की यार 7वा पुढे. आता बघा हा 7वा, इथं नंबर लिहिला गाडीमध्ये, 11वा नंबर आहे आणि आपली सेकंड नंबरची सीट आहे. चल रे तुम्ही टाटा. हा काय फालतू गे यार. आपला किती नंबर सीट आहे, आपली सीट किती नंबर आहे. मग इथे बसो ना, 2 नंबर आहे का, 2 नंबर हेच आहे. चल गाडी सुटली अंकिता, बाय बाय बाय, जा व्यवस्थित. हा का, चल बाय 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 टाटा. कोण आलं ना तर सांग विलवडेपर्यंत. हा उतर आणि जा व्यवस्थित, कोणाला बघ काय ते. हा सावकाश उतर आणि पोरीला पुढे ठेव. चलो, गाडी पूर्ण खाली आहे, कोण गाडीमध्ये नाही. फायनली गाडी सुटले. अरे यार, बाकी गाड्यांना पण नंबर राहतो, ह्या गाड्यांना पण डबल आला नंबर. काय जाते बाहेर, डबा नाही काय नाही काय नाही, कसं पकडणार यार. हे बघा पक्षी उडत चाललेत. चलो फायनली गाडी काय ना 2 तासाने गाडी सुटली आहे इथून. आता बघूया आपला काय प्लॅन आहे, तर मी तुम्हाला मोठं ब्लॉगवरती सांगतो. आता डिस्कस करायला आम्हाला टाईम जाईल, कुठे जायचं कुठे नाही जायचं, मग त्याच्यानंतर आपण ठरवूया. ठीक आहे, तर चलो बाय बाय करूया गाडीला. आपला पण उद्या प्रवास होणार आहे डायरेक्ट इकडून मुंबईला, बट आपण वाया करत जाणार आहे. काय कसं जाणार आहे ते मी तुम्हाला उद्या सांगेन. आणि तोपर्यंत आता ह्या गाडीला बाय बाय करून आपण आपला पुढचा प्रवास कंटिन्यू करूया. बाय बाय. सो हे सावंतवाडी स्टेशन हा अनएक्सपेक्टेड प्लॅन होता, हा काय आपला फिक्स नव्हता. आमचा विचारही नव्हता का इकडे यायचं का हे कव्हर करायचं. तो ठीक आहे, चला आलो इथे. आता आपण जाऊया, बघूया अनिकेत काय बोलते त्या पद्धतीने ठरवू. आधी पहिलं फ्रेश होऊ यार, कारण की चेहऱ्याचा अवतार इतका खराब झाला आहे काय सांगू तुम्हाला. सो पहिलं फ्रेश होऊन घेतो आणि मग पुढे ठरवूया. चलो तर मित्रांनो, चला आता वाजले जवळजवळ 7:11 आणि आपण चाललो आता वेंगुर्ला बीचवरती. आपली गाडीला आपण एक बाय बाय केलेलं आहे, माणसांना गाडीमध्ये सोडलेलं आहे आणि आता आपण चाललो आहे, कारण का 10 ते 15 मिनिटाची लाईट बाकी आहे. सो म्हटलं हाय टाईम थोडा 1-2-2.5 तास आपल्याकडे, तर म्हटलं चल कुठेतरी जाऊन येऊ, फिरून येऊ. सो म्हटलं वेंगुर्ला बीचचा असंही आपला प्लॅन करत होतो आपण, तर म्हटलं चल बीचवरती जाऊन येऊ. सो आता चाललो आहे बीचवरती. इथून बीच आहे 21 किलोमीटर. सो बीचवरती जाऊया, थोडं चिल करूया आणि आपण उद्या परत मुंबईला निघायचा प्रवास आपण सुरुवात करणार आहोत. तो आता भाई काय मला ना काही समजत नाही, गोप्रो मध्ये यार हे करतोय यार, रेकॉर्डिंग होते मध्येच थांबतोय, सुचत नाहीये काय होतंय ते. बघू आता यार, होपफुली. आणि हा रस्ता दाखवत आहे रे, गुगल मॅप आतला रस्ता दाखवतोय. सावंतवाडीच्या इथूनच लावला मॅप. गोप्रो फिरवतोय
आता असा सीन रात्रीचा टाइम आहे, त्यामुळे कुठे गाडी टाकायला पण भीती वाटते. हे बघ हा लेफ्ट दाखवतोय. तर चला मित्र, आम्ही निघालो तर वेंगुर्ला बीचवरती. 10 ते 15 मिनिटाचे सनसेट बाकी आहे. सो आता सरळ तुम्हाला मी जाऊन भेटतो वेंगुर्ला बीचवरती, कारण की ना गोप्रो यार मस्ती करतो आपल्यासोबत, रेकॉर्ड करत नाही, थोड्या टायमानंतर परत ऑफ होतोय ऑटोमॅटिकली. सो बघूया बंदरवरती जाऊन तिथे बसून व्यवस्थित कसं काय त्याच्यात बघू, आणि मग ठरवू पुढे काय पुढचा काय प्लॅन, उद्या सकाळी किती वाजता निघायचं, काय करायचं ते. कारण आम्ही वाया करत जाणार आहे, कसं कुठे जाणार आहे ते मी आधी पण सांगितलेलं आहे तुम्हाला, परत एकदा उद्या सकाळी सांगेनच. आणि आता मी कॉन्सन्ट्रेट करून गाडी चालवतो, कारण की रस्ते खूप छोटे आहेत, रस्ते आपल्याला माहिती नाही आहेत, आणि बा इकडे सर्व अप्परवाली पब्लिक आहे, अप्पर लाईटवाली, त्यामुळे थोडं जरा कॉन्सन्ट्रेट करून गाडी चालवावी लागेल. सो चला डायरेक्ट आता भेटतो मला वेंगुर्ला बीचवरती. ठीक आहे, चलो बाय बाय. तो मित्रांनो, आपण आता आलोय अर्ध्या रस्त्यापर्यंत, अर्ध्या मीन्स जवळच आलोय, आणि माझ्या डोळ्यामध्ये यार काहीतरी गेलंय पाखरू. हे बघा ना, पूर्ण माझा डोळा लाल झाला यार. शिट, एवढं लाल आणि एवढं झोमतोय ना, विचार ना, गाडी चालवायला जमत नाही. त्याच्यामध्ये यार गोप्रोने यार काम भारी करून टाकलंय. थोडं चालते 20-25 सेकंदापर्यंत, त्याच्यानंतर ऑटोमॅटिकली बंद होतोय, काही सुचत नाही आहे. सो ठीक आहे, आता तलवड्यामध्ये आलो आहे, बाजारपेठेमध्ये. हाच रोड सरळ वेंगुर्लाकडे निघून जातो. मोस्टली तरी सावंतवाडी जायचा प्लॅन आपला कॅन्सल होईल. सो चला, आणि तिथं आतमध्ये गेला आहे कार्ड रेडर बघायला, आणि आला की मग आपण निघून जाऊया. वेंगुर्ला बीच करू आणि मग घरी येऊ, कारण सावंतवाडी त्या साईडला आहे, तिकडे सावंतवाडी आणि इकडे वेंगुर्ला बीच आहे. सो आपण ह्या साईडला राहतो. सो वेंगुर्ला बीचला जाऊन वेंगुर्ला बीचवरून परत येऊया. ठीक आहे, तर आणि आला की मग निघूया आपण. ह्याचं काहीतरी बघायला पाहिजे, नाही तर उद्याला यार लई शॉर्ट आहे, कारण की ह्याच्यामध्ये आपला सीन असा आहे की आपल्याकडे मेमरी कार्डचा शॉर्टेज, एक 128 GB आहे आणि एक 64 GB आहे. सो आता मोबाईलमध्ये सर्व ट्रान्सफर करून मोबाईलच्या मेमरी आपण फुल झाल्या. सो लेट्स सी, ह्याला त्याच्याकडे काहीतरी उपाय करायला पाहिजे. याला फॉर्मॅट वगैरे मारून घेऊ, मेमरी ट्रान्सफर करून होऊन जाईल. चालू ठीक आहे, चलो. आणि काय झाला की आपण पुढे आणि डायरेक्ट आता वेंगुर्ला बीचवरती तुम्हाला भेटतो. मी आता इकडे कुठेच कॅमेरा चालू करत नाही, कारण डोळ्यांना खूप त्रास होतो, डोळे पण जळत आहेत, आणि शोल्डरसाठी प्लास्ट पण घ्यायचं आहे. या शोल्डरचा काय सीन आहे तो कळत नाही यार. हे अचानक मध्ये शोल्डरची नवीन इंजरी चालू झाली. ऑलरेडी बॉडीमध्ये एवढ्या इंजरी आहेत ते विचारू नका, त्याच्यामध्ये शोल्डरची इंजरी. सही आहे, चला बघतो डायरेक्ट वेंगुर्ला बीचवरती भेटतो तुम्हाला. मित्रांनो, समोरचा रस्ता बघा किती सुनसान आहे तो. आणि आता मी तुम्हाला एक जादू दाखवतो. ए हे बेबे मौज कर दी. हे लाईट बघा आपली किती एक नंबर आहे, पण कारण रस्ता छोटा असल्यामुळे ना जरा भीती वाटेल लावायला, पब्लिकला ना त्रास होतो. सो मी आता बंद करतो. भाई हा छोटा ना कुठला तरी घाट आहे, नाही याच्यामध्ये घाट आहे हा भाई, डेंजर आहे भाई. जा जा अप्परवरतीच जा, जा जा अप्परवरती जा, मला त्रास होत नाही, अप्परवरती जा. आणि तुमचा जीव वाचवायच्या नादामध्ये माझ्या जीवाची वाट नाही लावू शकत, मला हे परवडेल. तो कसला आला या 2 मिनिटासाठी, 2 सेकंदासाठी माझा पाय थरथर, हात थरथरच होते बॉडी पूर्ण. आता आपण आलो आहे वेंगुर्लामध्ये. ही आहे पूर्ण वेंगुर्ला नगर परिषद. वेंगुर्लाला नगर परिषद पूर्ण ओळखलं जातं. इथे नगर परिषद आहे, जसं महानगरपालिका तसंच हे नगर परिषद. छोटंसं शहर आहे कोकण किनारपट्टीला. ह्या तालुक्यामध्ये जवळजवळ 82 गावं आहेत. आता माहिती लेट देतं, कारण की यार विचार असा होता की इथे येऊन प्रॉपर ते सर्व शूट, गल्लीमधून जाणं, ट्रॅव्हल करणं असा आमचा प्लॅन होता. पण जर त्या गाडीच्या हिशोबामध्ये रेल्वेच्या तुम्ही बघितलं किती गाडी लेट आली, त्या ह्याच्यामध्ये सर्व राहून गेलं यार. असं वाटतं चला पोचतोय आपण वेंगुर्लाला. मग तिथे जरा बीचवरती जाऊन बसू, जरा गप्पा मारू. आमच्या दोघांचे अनिकेतचे माझे काय फ्युचर राईड्सचे प्लॅन आहेत ते सर्व डिसाईड करायचे आहेत. आणि मग त्याच्यानंतर घरी जायला निघूया. घरी जाऊन जेवायचं आहे, पॅकिंग करायचे आहे, झोपायचं आणि सकाळी उठून चालू पडायचं आहे. सो चला. आणि तर इथं आठवतं की आपण वडापाव खाल्लेले हे बघ त्या गाडीवरती. जेव्हा मी तर फर्स्ट टाइम मी आलो होतो ना अनिकेतच्या गावी, तेव्हा आम्ही त्या गाडीवरती वडापाव खाल्ले होते आणि थंडा पिलेलो. कलिंगड पण खाल्लेलं माहिती आहे ना. सो यार इकडे बऱ्याच आठवण आहेत माझ्या. फर्स्ट टाइम मी माझ्या आयुष्यातली पहिली राईड मी वेंगुर्ल्याला केली होती. मुंबई टू वेंगुर्ला माझ्या आयुष्यातली पहिली राईड बाईकची आहे. ज्या म्हणजे विचार करा ना, बाईक चालवायला 2 महिन्याचा एक्सपिरियन्स होता आणि मी डायरेक्ट वेंगुर्ल्याला गाडी घेऊन आलेलो, ते पण घरी न सांगता. तो पूर्ण ब्लॉग आपल्या चॅनलवरती आलेला आहे ऑलरेडी. गोष्ट एक माझ्या घरी न सांगता गेलेला पहिला बाईक राईडची असं त्याचं पूर्णपणे आहे ते तुम्ही एकदा बघून घ्या. आणि हे पूर्ण वेंगुर्ल्याचं मार्केट आहे. आपण आता चाललो आहे बीच साईडला, मच्छीचा मार्केटला आहे पूर्णपणे. हे इकडे शेवट आहे, याच्या पुढे काही नाही. आणि हे लाईट हाऊस आपण जाऊ शकत नाही. आणि काही मी तुम्हाला दाखवू तेच मला कळत नाही. तर खाली तिथे जाऊया, गाडी लावूया, 2 मिनटं बसूया आणि मग घराकडे परत निघूया. आपण आलो शेवटचा टोक, ह्याच्या पुढे काही नाही आहे, वेंगुर्ला बंदर. तो चलो थोडं थांबूया इथे आणि मग निघूया. फिश मासे उतरते सर्व.
सो मित्रांनो आज आपण आलो वेंगुर्ला बंदरावरती. बघा बोटीतून माल कशा पद्धतीने उतरवला जातो. तो मच्छी उतरवतात. बोट आली असताना कोणती तरी मच्छी उतरवतात. कोलबी आले, कोलबी. सर्व टायगर प्रॉन्स आहे. टायगर प्रॉन्स आहे ना. तर कोणाला पाहिजे का मित्रांनो सांगून द्या, पार्सल करतो, पाठवतो. सो बघा मित्रांनो हे पूर्ण बंदर आहे, मार्केट आहे. सो हे लास्ट स्टॉप वेंगुर्ला बंदर. आपण लास्ट टाइम इकडे आलो पहिल्याच साईडला आलो ना. बघा पूर्ण मच्छीचा मार्केट लागला आहे. खेकडी, सुकी मच्छी, ओली मच्छी, विचारू नका एवढी मच्छी आहे. हे बघा काय बोलतो, मच्छी बघ ना कडक आहे. कोणाला पाहिजे असेल तर सांगा, ऑर्डर द्या, घेऊन येतो तुमच्यासाठी. सुकी मच्छी आहे, सुकी मच्छी, ओली मच्छी. गाडीकडे आली असती ना. सो हे अशा प्रकारचं पूर्ण वेंगुर्ला बंदर. हत्ती आहे इथे. चला कुठं तरी एका पॉईंटवरती जाऊन थोडं बसूया आणि मग आपण आपल्या घराकडे निघून जाऊया. तर मंडळी मनाला किती आनंद होते ना, तुम्हाला कोणत्या शब्द सांगू मला ते कळत नाही आहे. सो आपण आता आलो आहे वेंगुर्ला बंदरावरती येऊन बसलो आहे. गाडी तिकडे पार्क केली आहे. यार एवढं इथे शांतता वाटते तुम्हाला काय सांगू. ते बोलतात ना दिवसाच्या दगदगीतून दिवसाची थकान भागवण्यासाठी फक्त कुठले तरी 2 क्षण महत्त्वाचे असतात. मी म्हणाल आजच्या दिवसाची थकान घालवण्यासाठी आपल्यासाठी हे 2 क्षण खूप महत्त्वाचे आहेत. ॲक्च्युली आम्ही खूप कन्फ्यूज होतो की सावंतवाडीला जायचं, तिकडे मोती तलावाकडे जायचं का इकडे यायचं. मी म्हटलं यार वेंगुर्ला बंदरावरती जाऊ, बघू समुद्र, 2 मिनिटं तिथे बसू शांततेमध्ये, बघूया काय आहे का. आणि मग आपण रिटर्न निघूया. पण इथे आल्याच्या नंतर भाई थकवा दिवसाचा कसा कुठे गायब झाला मला काही माहिती नाही. आणि आम्ही मस्त खूप बसतो. समुद्राच्या लाटांचा जो आवाज येतो ना तो मनाला एवढा तृप्त करून जातो ना की बाकी कुठल्या गोष्टीची आठवण नाही. त्याला तर 2 मिनिटासाठी मी सर्व विसरलो खरं तर. कारण ॲक्च्युली मी स्वतः सी लवर आहे. बट यार इथे आल्याला मी सर्व गोष्टी विसरलो. असं वाटतं इथेच थांबावं, इथेच राहावं. खूप बरं वाटतं यार, खूप बरं वाटतं. ॲक्च्युली आमचा दिवसाचा याचा प्लॅन होता. दिवसाचं जरी आलं असेल तर ऊन वगैरे असतं. पण ही जी फिलिंग आहे जी मी आत्ता घेतो ती कदाचित दिवसाची आली नसती. कारण की ऊन वगैरे आहे. इथे पूर्ण शांतता आहे यार. पूर्ण माहोल एकदम शांत माहोल. आजूबाजूला कोणाची एवढी माणसं आहेत तिथे पण कोणाची किचकिच नाही, ड्युटी नाही, ड्युटी नाही आहे. एकदम शांत होईल एकदम, म्हणजे एकदम शांत माहोल आहे. आणि हे बघा, हे बघितलं, हे समोर आहे इथे ह्या बोटी पार्क करून ठेवल्या. मी पार्क केल्या म्हणून ॲक्च्युअलमध्ये काय बोलतात त्यांना माहिती नाही आहे. तर बघा पार्क करून ठेवलं आहे. समुद्राला आता ओहोटी लागल्यामुळे पाणी सर्व बाहेर आहे. हे बघा पाणी वगैरे इथे नाही आहे, पाणी सर्व बाहेर आहे. मे बी तुम्हाला तिकडे कॅमेरा कॅप्चर करत असेल त्या साईडला तिथे लाटा आहेत, लाटा येत आहेत. पण यार एवढं मस्त वाटतंय ना काय सांगू तुम्हाला. आता आपण आता इथे थोडा वेळ बसूया. मनाला एकदम मन थोडं भरलं, मोकळ्या मनामध्ये थोडेसे 4 चांगल्या क्षणाची भर टाकूया आणि इथून आपण जाऊया त्या साईडला जिथे जसं आपल्याकडे वरली सिलिंग आहे तसं वेंगुर्लाचं स्वतःचं सिलिंग आहे. सो आपण ते बघायला जाऊया थोड्या वेळामध्ये. तिथे जाऊ, तिथे थोडे क्षण घालवू आणि मग आपण घराकडे परत तिकडे नेऊया. ठीक आहे. तर चला थोडा वेळ इथे बसतो. अनिकेत आहे ॲक्च्युली आम्ही अंकिताला सोडलं आहे. तिने फर्स्ट टाइम ती रेल्वेने केली आहे. तिचा पहिला प्रवास आहे. तो पण थोडा नर्वस आहे ती पोहोचेपर्यंत तिकडे. सो त्याचा कॉल चालू आहे. बाकी ठीक आहे यार, खूप एक नंबर वाटते. फिलिंग वेगळी आहे. आणि की तुला कसं वाटतंय इथं आल्यापासून आपली राईड आपण जे करतोय कसं वाटलं तुला. दुसरा सेकंड अनुभव आहे. तो फर्स्ट टाइम संदेश बरोबर सांगितलं आणि सेकंड टाइम आता वेळाने करतो. तर ऑसम अजून थोडा वेळ नाही कामाच्या दगदगीमुळे. पण जर वेळ खरंच जर असतं ना वेळ तर हमखास आठवडाभर जाऊन तुम्हाला एक अजून दाखवलं असतं की मनातलं फिलिंग काय. मी बघतो बघा तिथे एक ना होडी चालली आहे बघा समुद्रामध्ये. बघा मे बी तुम्हाला बघा दिसतोय बऱ्यापैकी दिसतोय बघा समोर चालले बघा. सो किती शांत वाटतं यार. मला तसं वाटतं तेच राहावं, कुठे जावं नाही, काय करू नये, गपचूप शांत इथे पडावं. सो चला 2 मिनिटं इथे आराम करतो शांततेमध्ये. मला जरा शांत करू. कारण की लाईफ ना एवढी कॉम्प्लिकेटेड चालले, सर्वच गोष्टी पाहिजेत. तर थोडे निवांत शिक्षण ते घालवूया आणि निघूया थोड्या वेळामध्ये. ठीक आहे चलो. मित्रांनो आता आलाय पाऊस. मस्त बस सर्व पब्लिक पळाली बघा. हे बघा हे चाललीत बघा इकडे. हे बघा
सो पावसाने आपलं वेलकम केलेलं आहे इथे. मस्त पाऊस पडतोय राव. हे बघा तुम्हाला दिसत असेल इकडे पूर्ण पाऊस चालू आहे. सो पब्लिक सर्व फटाफट जेवढे पब्लिक इथे बसले तेवढे सर्व पब्लिक इथून पळून गेले. चला आपण पण निघूया. हे पूर्ण वेंगुर्ल्याचं मार्केट ह्याला करूया आता बाय बाय आणि भेटूया पुढच्या पॉईंटवरती. ठीक आहे, बघू आधी पहिला पाऊस जाऊ दे. पाऊस जर काय गेला तरच जाऊ, मग पाऊस आपल्याला डायरेक्ट घराकडे निघून जाऊ. ठीक आहे, चलो बाय बाय. मित्रांनो नाही करून खूप मोठा पाऊस आलेला आहे. खूप म्हणजे खूप मोठा पाऊस आला. समोर बघताय तुम्ही कशा पद्धतीने पाऊस आहे. आणि ती बघा तिथे आपली वेनम उभी आहे, तिला उभी करून ठेवले. काय सही टायमावर तिथे कुठली तरी गाडी आली, ती गाडी तिथे थांबले आणि हा पाऊस मी तुम्हाला दाखवतोय. तू विचार करता कधीपासून दाखवू शेवटी भेटला दाखवायला. चला. सो मित्रांनो बघा कोकणातला सिलिंग जसं आपला मुंबईत वरली सिलिंग आहे तसं इथे वेंगुर्ल्यामध्ये ॲक्च्युली त्या साईडला पण तिकडे गाव आहे, तिकडे पण गाव आहे. तर दोघांना जॉईन करण्यासाठी हा मध्ये ब्रिज बनवलेला आहे. पण खरं सांगू मला तर जाम भीती वाटते. ती एक माणूस नाही आहे कारण की पाऊस पडलाय. आणि बघा हा इकडे पूर्ण समुद्र त्या साईडला बघा पाणी आहे, ओट आहे, त्याच्यामुळे तिथे खाली माणसं चालत आहेत. तर कोणतरी चालतं बघा लाईट येते तिथे. हे ही पुरी चौपाटी आहे. मीन्स तिकडे ती गाव आहे तिकडे ही गाव आहे, त्यांना कनेक्ट करण्यासाठी हा बांधलेला आहे. सो किती भारी वाटते ना. ह्याच्यावरती लाईट नाही आहे याच्यावरती, त्याच्यामुळे अदरवाईज बघायला किती मस्त वाटते. पाणी उतरल्यामुळे इकडे सर्व बोटीवर लागले. दिवसात आलो असतो ना सर्व व्यवस्थित दिसलं असतं. आणि आता पाऊस पडून गेला त्याच्यामध्ये वेगळा सीन एकदम पूर्ण माणसं नाही त्याच्यावरती. आणि मस्त विजा कडकडतायत. काय सांगू राव तुम्हाला, एवढी भीती वाटायला लागली नाही इथे भाई. एक नंबर वाटते रे, पण मस्त वाटते इथे, शांत एकदम. सो चला थोडा इथे टाइमपास करू, एका दुसरे फोटो काढूया. तुम्हाला तर माहितीच आहे फोटो आपल्या इंस्टाग्रामवरती येतीलच. इंस्टाग्रामचा हँडल इथे देतो, तिथे इंस्टाग्रामला सुद्धा आपल्या भावाला फॉलो करा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि चला बस झालं इथपर्यंत. मला ॲक्च्युली भीती वाटायला लागले. सो इथून परत रिटर्न जाऊया. ठीक आहे, चलो इथे थोडं थांबू आणि मग आपण गाडीवरून निघून जाऊया. ठीक आहे, आता पाऊस ओसाळला आहे तर मे बी थोडं पब्लिकवरती येतील. पब्लिकवरती आली तर पुढपर्यंत जाऊ, नाहीतर यार आपण निघून जाऊ. मित्रांनो चला आता पाऊस शांत झालाय, आपण आपल्या घराकडे निघूया जायला. घरातून पण कॉल येतात. आता जवळजवळ 9 वाजलेत, कारण की आपल्याला सकाळी आपला परतीचा प्रवास आपला चालू करायचा. आपल्या सुट्ट्या इथे संपलेल्या आहेत आणि परतीचा प्रवास आपला होणार आहे वेंगुर्ल्यावरून व्हाया करत आपण जाणार आहे भांडुपला. सो आता वेळ आले ब्लॉगला इथेच एंड करायची. आता मी काय मोठं ब्लॉग वगैरे करत बसत नाही, रस्ता पूर्ण ओला असणारे गाडी स्कीट वगैरे त्यामुळे कॉन्सन्ट्रेट करून गाडी चालवावी लागेल. घरी चिकन वगैरे ते जाऊन रेमटवूया, बॅग पॅक करूया आणि सकाळच्या प्रवासाला सुरुवात करूया. आणि आता आम्ही दोघं जण तुमच्या सर्वांची रजा घेतो. आणि मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच आपण नवीन व्हिडिओज, ट्रॅव्हल व्हिडिओज, मोठे ब्लॉग्स आपण घेऊन येत राहू. याच्यामध्ये पूर्ण प्लॅन झालेले आहेत, फक्त एक्झिक्यूट करायचे. तुमचा थोडासा सपोर्ट असू द्या. आणि चला व्हिडिओला तर इथेच एंड करतो. व्हिडिओमध्ये काय आवडलं काय नाही आवडलं कमेंट करून नक्की सांगा. आणि भेटूया पुन्हा परतीच्या प्रवासाला. आणि तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट, टेक केअर अँड स्वीट ड्रीम. बाय बाय.